महिन्यानंतर आले आणि त्याचा आउटपुट झाला त्याला 2-4 दिवस पाऊस पडलेला मॅडम. तर बघा हे आहे काय पिकांची अक्षरशः कोंब फुटून गेले मॅडम, पूर्ण बाजूला कोंब फुटून गेले. आपण एक पीक असं आहे त्याला कोंब फुटलं नाही आहे, फक्त जिल्हा कृषी अधिकारी आदरणीय ठाकरे साहेबांमुळे झालं ते. आमच्या पेसिफिक सांगतो कारण तुम्ही आदेश दिले त्यानंतर काय आउटपुट झालं नाही. त्यांना सुद्धा पालकमंत्री साहेबांनी त्यांना फोन लावला 20 तारखेला की तुम्ही जाऊन 21 तारखेला तुम्ही जाऊन फॅक्टरी तुम्ही बघा. ते आले नाही, त्यांनी त्याची दिवाळी मस्त एन्जॉय केली आणि आमची दिवाळी काळी केली. बरोबर मॅम. त्यानंतर हे आले आता काही मदत भेटली मॅडम. बघा त्यानंतर सरकारने चेष्टा कशी 5 आमच्या भावना कळवा की मॅडम की तुम्ही जिल्हा परिषदच्या समोर आता सांगितलं की मी तहसीलदार आणि ॲग्रिकल्चर ऑफिसरला उद्या गावामध्ये पाठवतो. नाही ते आलेत मॅडम, आत्ता आले ना मॅडम. आता तुम्ही आता यायला लागले आता 27/10 आले. 27/9चं नुकसान आहे. पंचनामे 27/10 केलेत त्यांनी. 1 महिन्यात पंचनामे केले आणि आमचं नुकसान झालं मॅडम. हे बघा ना मॅडम, जुना पंचनामा झालाय का? जुना पंचनामा त्यांनी आता 10 तारखेला केला, 27/10 केला. काय सांगतात की तुमचा पंचनामा केलाच नाही का? तेच केले, फक्त 1-2 लोक वर आम्ही त्यांना मध्ये नाव देते बरोबर नाव. मैडम इनका प्रॉब्लम ये हुआ 22 तारीख को जो पिछला नुकसान हुआ, आएंगे करके उन्होंने खेत में वो धान वैसे ही रखा. अभी ये बारिश गिरी ना, उसमें जो बचा कुचा धान है वो भी चला गया. पंचनामे नहीं हुए इसलिए वो चला गया. एक्चुअली उनका ऐसा कहना है मॅडम की इनका जो तुम्हाला मदत भेटेल म्हणे जो नियमाप्रमाणे. आणि कृषी साहेब म्हणतात की आम्ही 99% जर नुकसान दाखवलं तरी तुम्हाला जेवढी रक्कम 100% तुम्हाला भेटणार. कधी आले कृषी आता मेन कृषी अधिकारी आले नाही, सहाय्यक आलेत फक्त. आमची विनंती मॅडम की एवढं म्हणजे आम्हाला बोलायला नको. आम्ही मॅडम आमच्या सिनियर आहेत त्यांना पालकमंत्र्यांनी फोन केल्यावर सुद्धा ते येत नाही. म्हणजे त्यांना कुठल्या गोष्टी जाण्यासाठी 2दा सांगितलं आणि आतापर्यंत कधी गेले? मला सांगितलं होतं मला रिपोर्ट द्यायला. त्यांची जी पण मागणी आहे तुम्ही गेले, त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आलेच नाही. ते म्हणतात आम्ही जाऊन आलो. 10 तारखेला आता आलेले. सप्टेंबरचं नुकसान झालं आता आले नाही. आता त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही मागचे पंचनामे मला रिपोर्ट द्यायला यावेळी. त्यांचं म्हणणं आहे की जुने पंचनामे त्यांचे झाले नाही आणि त्यामुळे आता त्यांना जे मिळायला पाहिजे होतं कॉम्पेन्सेशन ते नाही मिळालं. 22/9चं नुकसान होतं सर, बरोबर. आणि त्यानंतर तुमचं आणि तहसील डिपार्टमेंटच्या तुमच्या दोघांचं एक पिकात मेळणी तालमेल नाही. कारण की तुमच्या डिपार्टमेंटकडून वेगळी माहिती मिळते आम्हाला आणि महसूल डिपार्टमेंटकडून आम्हाला वेगळी माहिती पडते. आता 6,000 नुकसान भरपाई शकतो असं तुम्हाला कसं भेटतं? तुमचे कृषी अधिकारी म्हणतात मी जरी 30% ते 30% दाखवले तर तुम्हाला 8,000 भेटतील म्हणजे असं तुमचे कृषी अधिकारी म्हणतात. आणि पाऊस झाला होता त्यामध्ये रणाळ्या गावातील काही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यासाठी आम्ही वारंवार आपल्या मार्फत जिल्हाधिकारी साहेबांमार्फत आम्ही विनंती केली होती की आम्हाला त्याचे पंचनामे व्हावे. परंतु जिल्हा कृषी अधिकारी साहेब यांनी काही त्याच्यावर लक्ष दिलं नाही व त्याचा परिणाम असा झाला की आता हा जो 2-4-5-6 दिवसापासून रणाळ्या आपल्या परिसरात पाऊस चालू आहे. त्यामुळे आम्ही पंचनाम्यासाठी जे पीक राहू दिलं होतं तो पीक आता पूर्ण या पावसामुळे नाबूद झालेले आहे. व म्हणजे आता आम्हाला कुठल्याच प्रकारचे उत्पन्न येणार नाही. अक्षरशः पिकांनी कोंब काढले तुम्ही बघू शकता. एक साधे कापसाचे पीक आहे, बाजरीचे पीक आहे, कापसाचे पीक असो मका सगळ्यांनी कोंब काढलेले आहेत. हे फक्त जिल्हा कृषी अधिकारी साहेबांनी सिरियसली घेतलं नाही. त्यामुळे आमच्यावरती ही वेळ आली व काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती शासनाने 5,950 6,000 10 रुपयाची काही ती तोडकी मदत गव्हर्नमेंटने दिलेली व एक टायमाला त्यांनी सांगितलं होतं की 17,000 रुपये हेक्टरी आम्ही देणार आहोत, सरसकट देणार आहोत. तसं फक्त गाजावाजा सरकारने केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या एक 6,000 रुपये देऊन त्यांनी पूर्ण चेष्टा शेतकऱ्यांची केली. पहिले सगळ्या शेतकऱ्यांच्या रणाळ्याच्या शेतकऱ्यांची आमची दिवाळी पूर्ण काळी झाली. कोणी आम्ही दिवाळी साजरी केली नाही व त्यानंतर ही जी मदत मिळाली अक्षरशः आम्ही चेष्टा केली का गव्हर्नमेंटने. तरी आमची आपणामार्फत विनंती की तुटपुंजी रक्कम आपण परत घ्यावी. असं काही शेतकरी आम्ही सगळे पैसे करून आम्ही ते सरकारला रिफंड ही पीक आम्हाला नको आहे. आम्ही राजा आहोत, शेतकरी राजा म्हणतात. तर शेतकरी राजा तुम्ही शेतकऱ्याला पीक देत असाल तर आम्ही पीक आम्हाला नको आहे.